रस्ता ब्लक नहीं करते रास्ता तो दीजिए वो रास्ता ही नहीं और इतने मार बड़ी कर रहे हैं पीछे Excuse madam.
Sir. Side, sir, please. जनरल बिपिन रावत के अंतिम संस्कार का आणि निखिल दृश्य आपण बघतोय कारण कुठच्याही सैनिकाला असं वीरमरण जेव्हा प्राप्त होतं त्यानंतर आपल्याला माहिती आहे त्याच्या शवपेटीवरचा तिरंगा जो आहे तो सन्मानानं त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवला जातो कारण याच तिरंगे की आन बान शान ज्याला म्हणतात त्यासाठी त्याने आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेलं असतं आणि म्हणूनच त्याची आठवण म्हणून हा तिरंगा जो आहे तो कुटुंबियांना सोपवला जातो आणि तीच ही प्रथा आहे आपण बघतोय लष्करामध्ये वर्षानुवर्ष ती आता पार पडते. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर अंतिम संस्कार केले जात आहेत. त्यांच्या मुलींकडून बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना मुखाग्नी दिला जाणार आहे. जनरल बिपिन रावत और उनकी पत्नी मधुलिका रावत का पार्थिव शरीर जनरल बिपिन रावत का पार्थिव शरीर जो तिरंगे में लिपटा हुआ ताबूत और उसे ताबूत से बाहर निकाला गया है. उनकी पत्नी मधुलिका रावत का संस्कार का पार्थिव शरीर ताबूत से बाहर निकाला गया है और कुछ ही पर बिपिन रावत यांच्या या दोन मुली आहेत. या दोन मुलींकडून आई आणि वडिलांना इथे मुखाग्नी दिला जाणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील जातीनं हजर आहेत. इतर काही देशांचे राजदूत तसंच सैन्य प्रमुख देखील श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण बघतो पोहोचलेले आहेत. आता काही क्षणातच जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना त्यांची मोठी मुलगी कृतिका रावत ही आता मुखाग्नी देणार आहे. मंत्रोच्चारात आता अंत्यसंस्काराला सुरुवात होतीये.
भारत के मित्र देशों के वरिष्ठ सैन्य अधिकारी भी इस अवसर पर यहाँ मौजूद हैं। अंत्यसंस्कारांच्या विधींना आता सुरुवात झालेली आहे। बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्या 2 मुली आहेत, त्या त्यांना मुखाग्नी देणार आहेत। भाऊक असा, दुःखद असा हा क्षण। आणि काय परिस्थितीतनं सगळं कुटुंब जात असेल निखिलाचा विचार न केलेला बरा, कारण आपण बघतो आई वडिलांना या दोन्ही मुलींनी गमावलेलं आहे। काही क्षणातच आपण बघतोय या अंत्यसंस्काराला सुरुवात होते। मंत्रोच्चारात, मंत्रांच्या गजरात आता या अंत्यसंस्कारांना सुरुवात होईल। पाणावलेल्या डोळ्यांनी, साश्रू नयनांनी या दुःखाने निरोप दिला जाईल। दिल्लीतील ब्रार स्क्वेअर चौकात स्मशानभूमीत आपण बघतोय हे अंत्यसंस्कार पार पडतायत। देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप दिला जातोय। लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत। मंत्रोच्चाराला आता सुरुवात झालेली आहे आणि अंतिम संस्कार पार पडतायत। बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांची मोठी मुलगी कृतिका ही आता मुखाग्नी देईल आणि साश्रू नयनांनी अखेरचा निरोप हा जनरल बिपिन रावत यांना दिला जाईल आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना दिला जाईल। संपूर्ण देशासाठी हा मोठा धक्का। एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं आणि भारत मातेनं एक सच्चा सुपुत्र, एक सच्चा देशभक्त गमावला। आज देशभरातले करोडो देशभक्त हे आपापल्या घरी टीव्हीवरती हे सगळं बघतायत आणि मनोमन प्रार्थना करतायत, श्रद्धांजली अर्पण करतायत। मधुलिका रावत यांना देखील अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जात आहे।
40 वर्षापेक्षा जास्त कारकीर्द होती बिपिन रावत यांची लष्करातली आणि देशाची इतकी मोठी सेवा त्यांनी केली. मात्र या सगळ्यात मोठा वाटा हा त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा देखील होता. सावलीसारख्या त्या सदैव त्यांच्या सोबत राहिल्या, नेहमी त्यांच्या पाठीशी राहिल्या. अनेक कठीण प्रसंगांना बिपिन रावत तोंड देत असताना, अनेक कठीण प्रश्न हाताळताना त्यांना एक मोठी साथ सोबत लाभली, ती त्यांची पत्नी मधुलिका रावत यांची. मात्र आपण बघतोय की एकाच हेलिकॉप्टरनं दोघंजण जाताना हा अपघात झाला आणि त्यात दोघांचे प्राण गेलेले आहेत. त्यामुळे पुढच्या प्रवासाला देखील दोघं एकत्र निघाले असं म्हणावं लागेल. अपने पूज्य बेटे पापा का मम्मी का नाम लेके इससे ब्रह्मता रुद्रसा पत्र भाषा पंच मादी सबो परिषा आगे जो बेटा नाम के पास नहीं है. आई ओम का परमेश्वर महात्मा की बात करें आत्मा श्रीमान तुम्हारे सर्वम नाम अपना नाम जोड़े का माता दोस्तों का करना अमुक नाम एवं पूजा अपने पूजे का मम्मी पापा का नाम ले बोलते का उच्चारण करना शिशु नाम किया दूसरे भाषा पंच मानी सर्वम अंदर जाऊंगा तो केवल अमुक नाम एवं पूजा अपने पूज्य बेटे पापा मम्मी का नाम बनता रोजिका देवती पंचमाली तबो प्रतिशा संजोग आगे है भाई पूजा का आयो महाप्रो ओम अस्वावनम नमः रघुवंशं पंचदेवं का पुरुषवंशं पृथ्वी नमः ये रुषा थोड़ा ओम मधुवादातं प्रियादात्मा प्रिया भगवान गंगाशं पृथ्वी नमः एक माटी का मस्तवासन चंद्रम पृथ्वी नमः एक नीचे पांडव मुख भाषण चंद्र पृथ्वी नमः ये लोग शांति करो आदि करो ओम अश्वापति शैला पृथ्वी नमः इन परिवार का भी कोई दादा भाई बेटा अपने हाथ से कह दीजिए माथे से लेके पैरों तक बांध दो सुगंधम पाक हम शिवम को पीर महा आप भी कर दे एक और राहुल सामग्री ला सारा कागज की तरह सब ला
ये लो आगे इसको बाहर कर दो और दोनों हाथों से मुट्ठी करो, माथे से लेके हर पैर तक चारों ही खड़ा। ये लोग सभी लोग थोड़ी थोड़ी सामग्री दे दीजिए और डालो ओम वासवे स्वाहा, ओम रूपे स्वाहा, ओम द्रव्येश्वराय स्वाहा, ओम व्यासाय स्वाहा, ओम नृत्याय स्वाहा, ओम नंदकालाभ्याय स्वाहा, ओम मृत्युकालाभ्याय स्वाहा, ओम ब्रह्मकोशाभ्याय स्वाहा। आप ही एक लकड़ी बना कर रखो बेटा। रखो बेटा, रखो अपने हाथ में सामने रखो। ओम संविदा प्रथम से ओम की आपने किया, हाथ जोड़ो। अनादिमूल देवा संशक्ति से ओम प्रथम से ओम नमः। रखो बेटा, दवा दवा बढ़िया। बस आप बाहर आके मुझे थोड़ा पीछे करवा, साथ थोड़ा जल्दी चलो ना, थोड़ा साइड से लकड़ी घुमाइए। बात है सभी लोग सामने के थोड़ा नीचे करते जाइएगा, थोड़ा हटते जाए, थोड़ा नीचे थोड़ा जिन्होंने डाल दिया रिक्वेस्ट को बाहर हो जाए, जिन्होंने डाल दिया वो प्लीज बाहर हो जाए। प्लीज बाहर हो जाए।
आणि आपण बघतोय कृतिका रावत हिनं आपल्या वडिलांना आणि आईला आता मुखाग्नी दिलेला आहे आणि हे क्षण इतके भावुक आहेत की खऱ्या अर्थानं आज भारत माता देखील अश्रू ढाळत असेल. मात्र बिपिन रावत यांचा आत्मा आत्ता या क्षणी हेच म्हणेल की मनी धीर धरी शोकावरी जननी भेटेन 9 महिन्यांनी मी पुन्हा येईन आई आणि पुन्हा तुझ्या सेवेसाठी पुन्हा माझे प्राण वेचेल असंच ते म्हणत असतील. सगळी दृश्य आपण बघतोय. या देहाची करू कशाला चिंता होईल ते हो आता कुणी करुणेचे सागर हळहळतील कुणी हसणारे हसतील अश्रूंनी न्हाऊ घाला
प्रेमाचे वेष्टण त्याला, मातीचा मोहक पुतळा जाईल पहा क्षणात मातीत मिळूनी, भेटेन 9 महिन्यांनी, भेटेन 9 महिन्यांनी. बिपिन रावत यांचा आत्मा तळमळीनं त्या या क्षणाला कदाचित हेच म्हणत असेल. महान योद्धा आणि देशाचा सुपुत्र यांना अखेरचा निरोप या ठिकाणी देण्यात आलेला आहे. साश्रू नयनांनी देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. त्यांचं पार्थिव पंचत्वात विलीन होत आहे. बिपिन रावत यांच्या दोन्ही मुली कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या आई वडिलांना मुखाग्नी दिलेला आहे. या सगळ्या शोकाकुल वातावरणात जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना साश्रू नयनांनी निरोप दिला जातोय. दोघांचे पार्थिव आपण बघतोय पंचत्वात विलीन झालंय. त्यांच्या दोन्ही मुली कृतिका आणि तारिणी यांनी त्यांना मुखाग्नी दिला. कुटुंबियांसाठी आणि संपूर्ण देशासाठी देखील एक भावूक असे हे क्षण. निखिला, खरं तर साऱ्या देशासाठी हे भावूक क्षण आहेत. कारण आपला एखादा कुटुंबातली एखादी व्यक्ती, एखादा कुटुंब प्रमुख गमावल्यानंतरचं जे काही दुःख असतं आज प्रत्येक भारतीय अनुभवतोय. तिन्ही दलांचे प्रमुख म्हणून बिपिन रावत यांनी केलेलं असाधारण काम हे सदैव लक्षात राहील आणि प्रेरणादायी ठरेल. आज केवळ त्यांच्या तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांचे नाही तर घराघरात उपस्थित असलेल्या प्रत्येक भारतीय नातेवाईकाचे हे डोळे पाणावलेले आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव अशी मनोमन प्रत्येक जण ईश्वर चरणी या क्षणी प्रार्थना करतोय. CDS जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या अंतिम संस्कार या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. त्यांच्या दोन्ही मुली कृतिका आणि तारिणी त्यांना मुखाग्नी दिलेला आहे. साश्रू नयनांनी या दोन्ही मुलींनी आपल्या आई वडिलांना निरोप दिलाय. या महान योद्ध्यांना असा निरोप देताना संपूर्ण देशच खरं तर गहिवरून आलाय. आणि अर्थात निखिला, पंचत्वात विलीन होणारा त्यांचा आत्मा कदाचित या क्षणी हेच म्हणत असेल की तुझ्या कुशीत भारत माते मी घडलो कसा सांग, शेवटच्या श्वासापर्यंत मी लढलो कसा ते सांग. अशीच कदाचित भावना व्यक्त करत असेल. आपण बघतोय साश्रू नयनांनी आता निरोप दिला जातोय. नक्कीच देशसेवा हेच व्रत ज्यांनी मानलं अशा या महान योद्ध्याला संपूर्ण देशाकडूनच खरं तर मानाचा मुजरा. जनरल बिपिन रावत और उनकी पत्नी मधुलिका रावत का पार्थिव शरीर जो अग्नि को समर्पित कर देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव पंचत्वात विलीन झालं. तर निखिला, तू पण एक गोष्ट जर नोटीस केली असेल तर आपण बघितलं दोन्ही मुली यांचे जे चेहरे जर आपण बघितले डोळे पाणावलेले आहेत नक्कीच. मात्र एक जे धैर्यवान त्यांचे वडील होते, ज्या प्रकारे शौर्यवान होते तसंच धैर्य
हे त्या दोघींच्या चेहऱ्यावरती देखील आपल्याला स्पष्ट दिसत होतं. खरं तर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील आपण बघतो ज्या प्रकारे त्यांनी मुखाग्नी दिलेला आहे. आपण एका शूराच्या मुली आहोत हे मनोमन जाणीव या दोघींनाही असल्याचं निखिल ऐकवण्यात दिसतंय. लष्करी इतमामात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. 17 तोफांची सलामी त्यांना देण्यात आली. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपण बघतोय आता बिपिन रावत यांच्या मुलींचं सांत्वन करतायत, त्यांच्या इतर नातेवाईकांचं सांत्वन करतायत, आवर्जून त्यांच्याशी संवाद साधतायत, आपल्या भावना व्यक्त करतायत. या दोनही मुलींनी एकाच वेळेला आपले आई आणि वडील हे दोघेही गमावले. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि त्यामध्ये पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि त्यांच्याबरोबर असलेले सहकारी या सगळ्यामध्ये मृत्युमुखी पडले. या अपघातानं देशानं एक महान योद्धा गमावलेला आहे. सीडीएस बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांचं पार्थिव पंचत्वात विलीन झालं. मात्र निखिल आपण खूप कमी वेळा असं बघितलेलं आहे की एखादी व्यक्ती जाते देशातली आणि सगळा पूर्ण देश जो आहे तो शोकसागरात बुडालेला असतो, असं खूप कमी वेळा होतं. मात्र आपण बघतोय बिपिन रावत हे त्यापैकी एक असं म्हणावे लागतील, कारण त्यांच्या मृत्यूची जशी बातमी आली देशभरात पसरली आणि सारा देश शोकसागरात बुडाला. प्रत्येक सच्च्या देशभक्ताला गलबलून आलं, प्रत्येकाला ते दुःख झालं, प्रत्येकाचे डोळे पाणावले. कारण बिपिन रावत यांनी देशासाठी जे अथांग खरा शब्द आहे, जे काम करून ठेवलेलं आहे, अचाट काम करून ठेवलेलं आहे, त्या प्रत्येकाची जाणीव सच्च्या देशभक्ताला आहे. नक्कीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या ठिकाणाहून निघालेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी देखील बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर इतर देशांचे प्रतिनिधी सुद्धा बिपिन रावत यांना अखेरचा सलाम करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित होते. बिपिन रावत यांच्या दोन्ही मुलींनी त्यांना मुखाग्नी दिलेला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह इथून निघतायत. राज्यवर्धन राठोड हे देखील बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे उपस्थित होते. आर्मी चीफ नरवणे देखील राजनाथ सिंह यांच्या सोबत, तिन्ही दलाचे प्रमुख तिथे आता हजर आहेत. तीनही दलांचे 800 जवान या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाले होते. तीनही दलांच्या बँडनं लष्करी इतमामामध्ये बिपिन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. खरं तर एका युगाचा हा अंत झाला असं म्हणावं लागेल. 40 वर्षापेक्षा जास्त आपण बघितलं या देशाची सेवा ही बिपिन रावत यांनी केली. आणि इतकंच नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्या या देशाचं कशा प्रकारे सक्षमतेने रक्षण करू शकतील याची तरतूद ते देखील करून गेलेले आहेत. अनेक योजना आखून गेलेत, अनेक प्लॅन्स जे आहेत ते
संरक्षण मंत्र्यांकडे ते सोपवून गेलेले आहेत हे खूप विशेष. आपल्याला माहिती आहे स्ट्रॅटेजिक अनेक प्लॅनिंग्समध्ये त्यांचा मोठा हात होता. मात्र सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती होती की आपल्या लष्कराचं तिन्ही दलांचं सक्षमीकरण कशा प्रकारे येणाऱ्या काळात करता येतील, कारण येणारी चॅलेंजेस खूप वेगळी आहेत. अगदी जाण्याच्या 2 दिवस आधी जैविक युद्धाबद्दल त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. कोरोनाचं युद्ध हे साधं युद्ध नाही, ते आता जैविक युद्धात बदललं जाईल असं देखील ते म्हणाले. आणि हे जैविक युद्धच आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं. त्यामुळे या क्षणाला जगात नेमकं काय घडतंय, युद्ध कुठच्या पातळीवरती कशा प्रकारे खेळली जात आहेत या सगळ्याचं ज्ञान असलेला असा अतिशय सक्षम हा अधिकारी होता. आणि म्हणूनच काउंटर या सगळ्याला कसं करता येईल यासाठी अनेक स्ट्रॅटेजी त्यांनी आखलेल्या होत्या. आणि येणाऱ्या काळात अर्थात त्यांचं हे प्लॅनिंगच भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं ठरेल. एक प्रेरणादायी असं हे व्यक्तिमत्व, देशाला नेहमीच त्यांची आठवण येत असेल. CDS जनरल बिपिन रावत पंचत्वात विलीन झाले. CDS जनरल यांचा अखेरचा प्रवास ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला असंख्य लोक या अंत्ययात्रेमध्ये देखील सहभागी झाले होते. त्यांच्या प्रतिक्रिया देखील अत्यंत बोलक्या होत्या. देशातल्या प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं असं हे व्यक्तिमत्व. खरं तर एक व्यक्ती काय करू शकते असं अनेकदा विचारलं जातं. मात्र त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जनरल बिपिन रावत हे होते. आपण बघितलं तिन्ही दलांचे प्रमुख म्हणून CDS हे पद जे आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे नव्यानं तयार करण्यात आलेलं होतं. जणू काही बिपिन रावत यांच्यासाठीच ते बनवण्यात आलं, कारण CDS भारताचे पहिले CDS म्हणून बिपिन रावत यांचं नाव पुढे आलं, कारण ते तितके सक्षम होते. इतकी मोठी जबाबदारी त्यांच्यावरती टाकण्यात आलेली होती. त्यामुळे तिन्ही दलांचं सक्षमीकरण कसं करता येईल, अद्यावतीकरण कसं करण्यात येईल याकडे त्यांचा कटाक्षानं कल होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळं प्लॅनिंग आत्तापर्यंत केलं. अर्थात खूप मोठं काम अजूनही त्यांच्या हातून घडायचं होतं, मात्र कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं. त्या अगोदरच काळात